नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल माळी. आज आपण इथं कराड तालुक्यातील करवडी या गावामध्ये नामदेव कांबळे यांच्या घरी आलेलो आहे. आपण हे जाणून घेऊया की ह्या दादांना नरिश नोनी कोकम प्लस वापरायच्या आधी काय त्रास होता आणि रेग्युलर नोनीच्या वापरामुळे या काकांना कशा पद्धतीने फरक वगैरे पडलाय. तर दादा मला सांगा, तुम्हाला ज्यावेळी आपण नोनी ज्यूस दिला त्याच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होत होता? त्याच्या अगोदर मला पायाला सूज येणे, बर, भूक न लागणे, दम भरणे, ठीक. बीपीचा त्रास होता. बीपीचा पण त्रास होता? हो. ही नोनी घेतल्यापासून माझा पूर्णपणे त्रास सगळा बंद झालाय. ठीक. म्हणजे ऍक्च्युली काय काय त्रास होतो बेसिकली? पायाला सूज येत होती, दम भरत होता, ठीक. भूक लागत नव्हती, हा, झोप सारखी यायची, कंटाळा, आळस. आता नोनी चालू केल्यापासून मला कुठलाही त्रास नाही. पूर्णपणे क्लिअर झालेला पूर्णपणे आहे. त्रास आहे, कमी झालेला आहे. आणि ज्या दवाखान्याने शुगरच्या गोळ्या दिलेल्या त्या पूर्णपणे बंद आहेत माझ्या. अच्छा, म्हणजे शुगर पण तुम्हाला होती काय? हो, शुगर कधी डिटेक्ट झालेली तुम्हाला शुगर? जवळजवळ 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यापूर्वी झालेली. आता काय शुगरचा शुगरचा रिझल्ट? काही नाही प्रॉब्लेम मला. काही त्रास नाही. पहिली चक्कर यायची, जास्त हाईटवर काम केलं की चक्कर यायची. आता काही फरक पडत नाही मला, काही त्रास वगैरे होत? कुठलाही त्रास होत नाही. बरं, आता किती महिने झाले तुम्ही नोनी वापरताय? आता जवळजवळ 2-2.5 महिने होत आले नोनी वापरतोय. 2 ते 2.5 महिने वापरताय, चांगला रिझल्ट आहे. हो. बरं, ठीक आहे. आता फक्त आता तुम्हाला या नोनीमुळे इतका चांगला रिझल्ट पडलाय, तर तुम्ही बाकीच्या लोकांसाठी या नोनीबद्दल काय सांगाल? सगळ्यांना माझी विनंती आहे की ज्यांना शुगरचा त्रास, बीपीचा त्रास आहे ठीक. त्यांनी आवर्जून नोनी हे औषध घ्यावं. ठीक. म्हणजे बाकीच्या लोकांनी पण वापरावं, जसा तुम्हाला रिझल्ट आलाय तसा बाकीच्या बाकीच्यांनाही लोकांना यावं आणि शुगर मुक्त व्हावं. एक्झॅक्टली, बरोबर. ओके, तर बघा, या दादांना ऑलरेडी 2 ते 2.5 महिन्यामध्येच आपल्या नरिश नोनीमुळे शुगर आणि बीपीचा प्रॉब्लेम पूर्णपणे मुळापासून बरा झालेला आहे. तर तुम्ही पण नोनी बिंदास्त वापरा, तुमचा रिझल्ट आपण पूर्णपणे कव्हर करू. ओके, थँक्यू.